बातमी बघूया। भाजप कार्यकर्त्यांनी काल काँग्रेसच्या मुंबईतल्या कार्यालयाची तोडफोड केली। या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले आणि काल झालेल्या राड्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील भाजपच्या प्रदेश कार्यालयाबाहेर पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवलाय। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो म्हणून मुंबईतील भाजप आणि काँग्रेस या कार्यालयांच्या बाहेर पोलीस बंदोबस्त लावला गेलाय। या संदर्भात आणखी तपशील देत आहेत आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी। दृश्य आपण बघतोय, मुंबईतल्या भाजप आणि काँग्रेस कार्यालयाच्या बाहेर पोलीस बंदोबस्त वाढवला गेलाय। काल जो काही तणाव निर्माण झाला होता कार्यकर्त्यांच्या सगळ्या हाणामारीच्या परिस्थितीमुळे, त्यावर नियंत्रण असायला हवं म्हणून पोलीस बंदोबस्त आता लावला गेलाय। भाजप काँग्रेसच्या कार्यालयाच्या बाहेर हा पोलिसांचा बंदोबस्त आहे, ज्याची दृश्य आपण बघतोय। काल जो काही राडा झाला कार्यकर्त्यांमध्ये, त्याच्या पार्श्वभूमीवर आता सुरक्षेचा एक उपाय म्हणून, खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस बंदोबस्त ठेवलाय। काल भाजपचे आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमने सामने भिडलेले पाहायला मिळाले। भाजपच्या कार्यकर्त्यांकडून काँग्रेसचं ऑफिस सुद्धा फोडण्यात आलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान हा काँग्रेसनेच केलेला आहे आणि याचमुळे काल जर आपण पाहिलं तर काँग्रेसच्या कार्यालयाची तोडफोड सुद्धा करण्यात आली। भाजपचं प्रदेश कार्यालय आहे, त्याच्या बाहेर आपण जर पाहिलं तर पोलिसांचा चोख मोठा पोलीस फौजफाटा आणि बंदोबस्त आपल्याला सध्या पाहायला मिळतो। कोणतीही चुकीची घटना परत घडू नये यासाठी पोलीस सतर्क असलेले आपल्याला पाहायला मिळते। पोलिसांच्या व्हॅन या ठिकाणी उपस्थित आहे, पोलिसांचा मोठा फौजफाटा उपस्थित आहे। दुसरीकडे काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर सुद्धा तशाच प्रकारची परिस्थिती आहे। दंगल नियंत्रण पथक असेल, त्याचबरोबर महाराष्ट्र पोलीस असतील, मुंबई पोलीस असतील, हे त्या ठिकाणी उपस्थित आहे। आणि तसंच जर आपण पाहिलं तर काँग्रेसच्या कार्यालयाच्या तोडफोडीच्या पार्श्वभूमीवर आज काँग्रेसचे कार्यकर्ते काय नेमकी भूमिका घेतात, काँग्रेसची काय भूमिका आहे, हे सगळं सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र या कालच्या राड्यानंतर आता भाजपच्या कार्यालयाच्या बाहेर सुरक्षा वाढवण्यात आलेली पाहायला मिळते। तसं चित्र आपण पाहू शकतो, सगळे जे जवान आहेत, मुंबई पोलीस आहेत, ते या ठिकाणी आपल्याला उपस्थित असलेले पाहायला मिळतात। आणि याच सगळ्या पार्श्वभूमीवर जर पाहिलं तर आता नेमकं काँग्रेस काय करते हे पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र भाजपच्या कार्यालयाची सुद्धा तोडफोड केली जाऊ शकते आणि याच पार्श्वभूमीवर आता पोलीस जे आहे ते सतर्क झालेले आहे। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न हा निर्माण होऊ नये म्हणून भाजपच्या प्रदेश कार्यालयाबाहेर सुद्धा पोलिसांचा तगडा बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट स्नेहल चव्हाण समित धनंजय दळवी, पुढारी न्यूज, मुंबई।